बरेच जणांना वाटतं मी सगळ्यांसाठी सगळं केलंय, पण मला काही कोणी विचारत नाही. बरेच जणांना असं वाटतं की मी कशाला सगळ्यांसाठी एवढी राबतीये, पण त्यांना माझं काही पडलेलं नाहीये. मला काहीच हे लोक महत्व देत नाहीत. मला कुठल्याही गोष्टीचं ऍप्रिसिएशन मिळत नाही. माझं खूप साधं कौतुकही करत नाहीत. मी छान दिसत असले तरी छान दिसतीये असं सांगत नाही, किंवा मी छान दिसत असलो तरीही कोणी मला छान दिसतोय असं सांगत नाही. तर मंडळी, हे अपेक्षांचं ओझं घेऊन आपण आयुष्य काढत असतो आणि आपल्याला या आयुष्यामध्ये नेमकं काय पाहिजे हे आपण विसरलेलो असतो. आपण नेमके काय आहोत हेही आपण विसरलेलो असतो. तर आजचा हा अतिशय सुंदर आणि मनाला हात घालणारा असा हा विषय घेऊन मी तुमच्या सगळ्यांसमोर आलेली आहे. तर मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल अशी मला खात्री आहे. तर मंडळी, मी ह्या लोकांसाठी सगळं करते किंवा करतोय, पण कोणी मला दादच लागून देत नाही. मी या घरासाठी किती झिजतोय, पण मला अजिबात माझ्या घरामध्ये कोणीही महत्व देत नाही, रिस्पेक्ट करत नाही, मला हडतूड करतात. तसंच एखाद्या स्त्रीलाही वाटतं. पण मला सांगा मंडळी, तुम्ही ह्या सगळ्यांसाठी जे काही करता, बरोबर, तुम्ही तुमची जबाबदारी समजून करता, तुम्हाला आवडतं म्हणून करता, बरोबर. मग कसलं आले त्यांच्याकडनं तुम्हाला काहीतरी मिळावं, म्हणजे कौतुक मिळावं, महत्व मिळावं, दोन शब्द छान बोलावेत त्यांनी, अशी अपेक्षा तुम्ही करू नये. तेही चुकते. पहा, मन आहे आपलं, मनाला आवर घालता येत नाही, कारण आपलीच लोक आहेत म्हणून अपेक्षाही आपल्याच लोकांकडून आहेत. पण आपल्याच लोकांकडे आपण अपेक्षा करणं पण चुकीचंच आहे. याचं कारण सांगते मी. जर ती तुमची लोक आहेत ना, तर ती आपणहून मनापासून तुम्हाला रिस्पेक्ट करणार, मनापासून तुमचं कौतुक करणार, मनापासून तुम्ही केलेल्या कामाची जाणीव ठेवणार, तुम्हाला कधीच हडतूड करणार नाही, तुमच्यावर फक्त आणि फक्त प्रेम करणार. ही लोक असतात आपली लोक. जी लोक घरामध्ये एक जण राबते, एक जण सगळं करते आणि त्याचीच खिल्ली उडवतायत, त्यालाच इन्सल्ट करतायत, त्याची चेष्टा करतायत, त्याला महत्व देत नाहीयेत, ती लोक तुमची असूच शकत नाही. त्यामुळे तुम्हाला कळलं पाहिजे की आपण एखाद्यासाठी किती झिजावं, आपण एखाद्यासाठी किती करावं. अशा वेळेस मी मोलाचा सल्ला देईल की थोडंसं त्या लोकांशी काहीही न बोलता आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत राहायचं. ते काय बोलतायत वाट पाहायची नाही, आपल्याला घेणं देणं नाही असं आविर्भावात पण राहायचं नाही. आपली फॅमिली आहे, आपल्याला ती महत्वाची आहे, म्हणून आपण आज राबतो, म्हणून आपण त्यांच्यासाठी काम करतो. पण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुम्ही केलं तरच होईल, हा भ्रम काढून टाकायचा आहे. तुम्ही नाही केलं ना काही तरी नीट होईल. म्हणजे मी फक्त पैशांचं बोलत नाहीये, मी बाकी इतर गोष्टींचंही बोलतेय. जर घरात कमवणारा एकच जण असेल तर त्याला कमवावं मात्र लागणारच आहे. पण त्या व्यतिरिक्तही बऱ्याच स्त्रियांना सवय असते, अरे बापरे बापरे किती कपडे पडलेत, लगेच घ्या घड्या घाला, अरे बापरे किती कपडे पडलेत, लगेच घ्या धुवायला टाका, अरे बापरे किती भांडी पडलेत, लगेच जा घासत बसा. हे म्हणजे मला असं म्हणायचं की तुम्ही केलं तरच ते काम होईल असं आहे का? म्हणजे स्वतःला आपण किती बांधून ठेवतो प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणजे प्रत्येक गोष्ट माझ्याशिवाय काहीच होऊ शकत नाही, आधी हा भ्रम पण मनातनं काढून टाका. तुमच्याशिवाय सगळं चालू शकतं. मला एक सांगा, तान्ह्या बाळाला सोडून आई वडिलांचे ऍक्सिडेंट होतात, मग ते बाळ काही वाढत नाही का? वाढतच. कोण ना कोण त्याला त्याचं पण भेटतच ना, त्याला सांभाळणारं प्रेम करणारं त्यालाही भेटतच. तसंच तुमचं आहे ना मंडळी. तुम्हाला काय वाटतं की तुम्ही नाही केलं तर काहीच होणार नाही, त्या लोकांना जगताच येणार नाही? सगळं होतं, सगळं होतं. आलं लक्षात? तुम्ही फक्त आणि फक्त हा समज तुमच्या मनातनं काढून टाका की मी केलं तरच सगळं होईल, मी केलं तरच घर साफ राहील, मी केलं तरच पसारा कमी होईल. तुम्ही ज्या क्षणाला हे सोडून द्याल ना करायचं, त्यांचे ते आपोआप करतील सगळं. कारण आपण हे सगळं करतो आणि मग नंतर आपणच बोलत बसतो की मला घरात महत्व नाही, माझी कोणी कदरच करत नाही. हे सगळं बोलणं आहे ना, हे फार चुकीचं आहे. कारण स्वतः आधी तुम्हीच तुमची कदर करत नाही आहात. जेव्हा तुम्ही तुमची कदर कराल ना, त्या क्षणापासून मग पहा तुमच्या घरातले तुमची कशी कदर करतील ते. तुम्ही सतत राबत बसलात त्यांच्या समोर, सतत त्यांना दिसतंय माणूस राबतोय, ठीक आहे, करतोय, आम्ही काय सांगितलं करायला? कारण हीच मुलं नंतर काय म्हणतात माहिती, तुम्ही केलं तर काय उपकार केलेत का, आम्ही सांगितलं होतं का करायला? बरोबर ना? मग काय गरज आहे तुम्हाला हे सगळं करत बसायची, चुकायचं, सतत कामं करायची, स्वतःला गाढव बनवायचं? काही गरज नसते. पहा, सगळ्यांचं सगळं होतं, आपल्याला जमेल तेवढं करायचं आणि बाकी त्यांच्यावर सोडायचं. आज तुम्ही कराल, पुढे तुमच्यानंतर काय? सवय नको लागायला घरातल्यांना, सवय लागलीच पाहिजे. त्यामुळे मंडळी, स्वतःला किती राबवायचं
आणि स्वतः किती अपेक्षा लोकांकडून करायच्या की मी एवढं करते आणि मी तेवढं करतो पण मला महत्व नाही, हे सगळं सोडून द्या. आपल्याला त्या गोष्टींमध्ये रमायचंच नाहीये. कोण मला किती महत्व देतं, आधी सर्वात प्रथम पाहायचं आहे की तुम्ही स्वतःला किती महत्व देताय, तुम्ही तुमच्यासाठी काय करताय, तुम्ही तुमच्या नजरेत काय आहात, तुम्ही असं काय अचीव केलंय की तुम्हाला कोणीतरी घरामध्ये रोल मॉडेल मानेल किंवा तुमची गाईडलाईन घेईल किंवा तुमचं अनुकरण करेल, असं तुम्ही स्वतःमध्ये काय केलं. कारण घरातल्यांना काय दिसतंय, तुम्ही फक्त राबताय, कामं करताय, सगळं करण्यासाठी तुम्ही तत्पर आहात. त्याच्या व्यतिरिक्त घरातल्यांना काहीच दिसत नाहीये तुमच्यामध्ये. मग ठीक आहे, हिला येतंय काय, मग हे ह्याला येतंय काय, पप्पा तर नुसते हेच तेच काय जातात आणि येतात, बाकी काय करतात, मम्मी तर काय घरामध्येच असते, तिचं काय. हे सगळं असतं ना, हे मुलांना आपण आपल्या विषयी त्यांच्या ह्या भावना अशा बनवतो. त्यामुळे सगळ्यात प्रथम स्वतःला महत्व द्यायला शिका, स्वतःसाठी वेळ काढायला शिका. आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसासाठी वेळ काढायला शिका. आपल्याला ज्याच्याशी बोलायला आवडतं त्याच्याशी बोलायला शिका. आणि मग पहा तुमच्या घरातलं वातावरण चेंज होऊन जाईल. काही गरज नाहीये मुलांना ताट आणून वाढण्याची, घ्यायला सांगायचं हाताने. काही गरज नाहीये त्यांना आवडणाऱ्याच भाज्या बनवायची. कधीतरी तुम्हाला आवडणाऱ्याही भाज्या बनवा, कधीतरी शरीरासाठी चांगल्या असलेल्या भाज्या बनवा, कधीतरी स्वयंपाकच नका करू. कोणाला घरामध्ये शिकवा स्वयंपाक, ते करतील. सांगायचं आज मला नाही करायचं, आज माझा मूड नाहीये. बाकी खोटी कारणं पण द्यायची नाहीत, आहे तसं राहायचं. कारण खूप माझ्याकडे तक्रारी घेऊन माझे क्लायंट्स असतात, माझे बरेचसे फॉलोअर्स आहेत, ते पण ह्याच तक्रारी करतात. राब राब राबतो मॅडम, पण काही अर्थ नाहीये, कोणी काही विचारत नाही, कोणी काही. मी त्यांना एकच सांगते, अपेक्षांची जी ओझी आहेत ना तुमच्या डोक्यामध्ये घुसलेली, ती पहिले रिकामी करा आणि स्वतःवर काम करा. स्वतःवर काम करा म्हणजे काय, सर्वात प्रथम तुम्ही नोकर नाही आहात, बरोबर. तुम्ही करताय तर त्यांच्यावर उपकारच आहे, बरोबर. त्यांना सांगायचं मला आजपासून होणार नाही कामवाली बाई लावा. कामवालीला जेव्हा पैसे द्यायला लागतील ना तेव्हा तुमची कदर कळेल. स्वतःसाठी जगा म्हणजे काय, देवळात जा, मैत्रिणींमध्ये जा, कुठेतरी फिरायला जा नवऱ्याबरोबर, आणि नवऱ्यानेही बायकोला घेऊन कुठेतरी फिरायला जावं. सतत 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 आपण, कारण पुरुषांचं कसं असतं, त्यांना मित्र असतं, पण घरात एकदा बाई रमली ना, तिच्या मैत्रिणी खूप लांब कुठेतरी गेलेल्या असतात. तर स्त्रियांनी आहे ना मैत्रिणी जपायला शिका. अशा मैत्रिणी जपा ना की ज्या तुम्हाला मोलाचा सल्ला देतील, तुमचे कान भडकवतील, डोकं तापवतील. अशा थोड्या निगेटिव्ह मैत्रिणींपासून थोडं लांबच राहा. अशा लोकांची आपल्याला आयुष्यात गरजच नाहीये मुळात. कारण ऑलरेडी आपण ग्रस्त असताना आपल्याला अशाच मैत्रिणी भेटल्या तर आयुष्य आणखी भयंकर करून टाकतो. त्यामुळे अशा मैत्रिणी, अशी लोक थोडी लांब ठेवा. मग ती घरातली असली तरी चालेल, अशी लोकच नकोत. ज्यांना आवडतं त्यांच्याशी गप्पा मारा, म्हणजे जी लोक आपल्याला आपलंसं मानतात त्यांच्याशी गप्पा मारा, त्यांच्याशी बोलून आनंद होतो त्यांच्याशी गप्पा मारा. पण घरामध्ये असं राबत बसण्यापेक्षा, असं स्वतःला खपवत बसण्यापेक्षा आणि आपलाच मान आपणच खाली करून घेण्यापेक्षा ना, स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. स्वतःला महत्व देणं चालू करा, स्वतःला पॅम्पर करणं चालू करा. तरच काहीतरी तुमच्या आयुष्याचं सोनं होईल. अदरवाईज तेच 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 तुमच्या पुढ्यात वाढून ठेवलेलं असेल. रांधा वाढा उष्टी काढा, आणि वर काय, वर काय, हिला काय कळतच नाही, ह्यांना काय कळतच नाही, हेच ऐकायला मिळतं. मग जर कळतच नाही तर मग कळवून घ्यायची गरजच नाही, नाही का, अपेक्षा करायची गरज नाही अशा लोकांकडनं. माझ्या बोलण्यातनं मर्म मला वाटतंय तुम्हाला समजलेलं आहे सगळ्यांना, आणि त्या पद्धतीने थोडंसं वर्कआउट चालू करा. मला कुणालाही इथे कोणाच्याही घरामध्ये ढवाढवळ करायची नाही. मी फक्त व्यक्ती परत्वे मन शांतीचा संदेश देते, त्यासाठी हा व्हिडिओ आहे. मी सांगत नाही की घरातल्यांना सोडा, पण घरातल्यांच्या नजरेमध्ये पडण्यापेक्षा कसे उठाल याची खबरदारी घ्या, याच्यासाठी काम करा. सतत राबणं, सतत त्यांचं नोकर बनून काम करणं, हे पण चुकीचं आहे. घर सगळ्यांचं आहे, घरात राहतात सगळे, तर काम हे सगळ्यांनी केलं पाहिजे, बरोबर. म्हाताऱ्या माणसं अपवाद आहेत त्याच्यामध्ये, त्यांना तुम्ही कामं नका सांगू, कारण ते ऑलरेडी राबून राबून सगळं त्यांनी केलेलं असतं. मोठं मुलं वाढवलेली असतात, त्यांच्यासाठी खूप खूप ते लोक झिजलेले असतात. आता झिजण्याची वेळ आपली असते. पण आपण अशा पद्धतीने झिजायचं की घरामध्ये जे जे व्यवस्थित काम करू शकतात त्यांना त्यांची कामं करायलाच लावायचं. आपली कामं आपणच करायची, कारण तुम्हाला बघून ते शिकत असतात. तेव्हा आताची पिढी फार हुशार आहे, त्यांना कुठे राबायचं, कुठे मोडायचं, कुठे वाकायचं, कुठे झुकायचं सगळं कळतं. त्यामुळे आपण त्यांना शिकवायला जाणं म्हणजे आपण मूर्ख ठरतो. त्याच्यामुळे त्यांना काहीही शिकवायला जायचं नाहीये, आपण स्वतःमध्ये बदल घडवायचा आहे. सर्वात प्रथम अपेक्षा सोडून द्यायच्या. केलं गेलं गंगेला मिळालं. मी केलं, मला आवडलं मी केलं, मला वाटलं मी केलं, माझी मुलं बाळ आहेत मी केलं, ते माझ्यासाठी काय करतात हे डुंकूनही पाहायचं नाही.
आणखीन सगळ्यात मोठी गोष्ट, स्वतःसाठी पैसा जपायला शिका. सगळा पैसा मुलांवर स्वाहा करायची गरज नाहीये. एका पर्टिक्युलर टाइम नंतर मुलांना त्यांचे खर्च उचलणं भाग आहे आणि त्यांनी ते उचललेच पाहिजे. मुलांसमोर आपल्या अडचणी, आपले त्रास हे बोललेच पाहिजेत. चाइल्ड सायकोलॉजी वगैरे मुलांना कळता कामा नये काही गरज नाही. मुलं जरा मोठी झाली की त्यांना ह्या सगळ्याचा भाग बनलंच पाहिजे. कारण त्यांचंही पुढे आयुष्य आहे. त्यांना कळलं पाहिजे कसे मार्ग यातून काढायचे असतात. कसं या सगळ्यातनं बाहेर पडायचं असतं. हे आपल्या मुलांना आपणच शिकवतो. आपल्या पहिल्या पिढीने आपल्याला शिकवलंय. आपण पुढे आपल्या मुलांना शिकवतो. नाहीतर आत्ताची मुलं काय आहे, Google ज्ञान घेतात आणि बसतात. ते काही ज्ञान आहे का? ते ज्ञान नाहीच आहे मुळात. ते कुठेतरी कोणीतरी सेव्ह करून ठेवलेल्या गोष्टी नजरेसमोर येतात. कुठलं तरी इन्फ्लुएन्सर येणार, ती बोलणार, आणखीन कुठलं काही येणार, ते बोलणार आणि मग आपण त्याच्यामध्ये आपली मुलं रममाण होतात आणि त्यांना आपला गुरु मानायला लागतात, गाईड मानायला लागतात, त्यांचं अनुकरण करायला लागतात. तर मग तुमच्या घरामध्ये तुमची हिंमत नाहीये का आपण आपल्या मुलांच्या समोर एक अनुकरण बनावं, आपल्या मुलांनी आपलं अनुकरण करावं, तुम्ही त्यांचे गाईड बना. तुम्हाला ते रोल मॉडेल समजू शकतात. तसं कसं तरी काहीतरी वेगळं करा जगावेगळं. बरोबर ना? तर मंडळी, मर्म समजलेलं आहे, प्रेमाने सांगितलेलं आहे, बेंबीच्या देठापासून सांगितलेलं आहे, की मला वाटतं माझ्या सर्व व्ह्यूअर्सने अगदी खुशीत, आनंदात आणि स्वतःचं अस्तित्व जपून राहावं. त्यासाठी हा खास व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर मंडळी, जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा. अशा घराघरात अशी लोकं आहेत, की ज्यांच्या मनामध्ये हेच समज आहे. तर तुमच्याकडनं हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचेल अशी मला अगदी खात्री आहे. व्हिडिओ तुम्हालाही आवडला असेल तर नक्की लाईक करून कॉमेंटमध्ये मला सांगा, की कोणाकोणाच्या घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आजही घडत आहेत. आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे. म्हणजे असे रहस्यमयी सुंदर विषय, जगावेगळे विषय घेऊन मी तुमच्यासमोर कायम येत राहीन. तर चला मंडळी, आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि तुमचं अस्तित्व जपत राहा.